मित्रांनो, सध्या तुम्ही टेक जगातल्या न्यूज फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की AI कंपन्यांमुळे रॅम महाग होतीये आणि त्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप हे पण महाग होत आहेत. त्यामुळे नवीन लॅपटॉप घेण्यासाठी आता चांगली वेळ आहे. आता तुम्हाला लॅपटॉप घ्यावा की टॅबलेट असा जर प्रश्न पडला असेल तर त्यासाठी मी आधीच एक व्हिडिओ केलाय. इथे वरती आय बटनमध्ये लिंक देतो, तो व्हिडिओ आधी बघून घ्या. बाकी तो व्हिडिओ पाहिला असेल किंवा लॅपटॉपच घ्यायचा आहे असं तुमचं फिक्स झालं असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मार्केटमध्ये ढीगभर ऑप्शन असताना उगाच लवकर घ्यायचं म्हणून कुठलाही लॅपटॉप घेणार का? नाही ना. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये मार्केटमधले काही चांगले ऑप्शन्स बघणार आहोत. आता डायरेक्ट बेस्ट लॅपटॉप बघण्यापेक्षा आपण दोन कॅटेगरीमध्ये बघूया. पहिलं तर 30,000 रुपयांच्या मधले बजेट लॅपटॉप्स, ह्यातले चांगले ऑप्शन्स काय आहेत ते आपण बघूया. आणि त्यानंतर 50,000 रुपयांच्या बजेटमधले चांगले लॅपटॉप आपण बघणार आहे. ही लिस्ट काही रँकिंगनुसार नाही आहे, जस्ट वेगवेगळे लॅपटॉप्स आहेत. तुम्हाला कशासाठी लॅपटॉप हवा आहे किंवा कोणती गोष्ट जास्त मॅटर करते त्यानुसार तुम्ही त्यातला तुम्हाला हवा तो ऑप्शन निवडू शकता. मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सबस्क्राईब बटन दाबून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सो 30,000च्या सेगमेंटमध्ये सीन कसा आहे की बजेटमध्ये बसतं म्हणून लोक कुठलाही लॅपटॉप घेतात. अशा वेळी मग बऱ्याचदा जुने प्रोसेसर किंवा साधा डिस्प्ले मिळतो. डेलच्या या सेगमेंटमधले काही लॅपटॉप तर विंडोज 10 सोबत मिळतात, जे आता बंद झाली आहे. त्यामुळे असे चुकीचे निर्णय घेऊन नंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा आधीच योग्य निवड करा. आपल्या लिस्टमधला पहिला लॅपटॉप आहे एसरचा अस्पायर लाईट. तुम्हाला जर चांगला रिलायबल लॅपटॉप हवा आहे ज्यात अगदी झंकी वंकी फीचर नसले तरी चालतील तर एसरचा अस्पायर लाईट हा बेस्ट ऑप्शन आहे. यात रायझनचा 5300U हा प्रोसेसर मिळतो. चांगला स्टेबल प्रोसेसर आहे. 8GB DDR4 रॅम आणि 512GB SSD मिळते. 15.6 इंचचा फुल HD डिस्प्ले मिळतो. 36 वॉटवरची बॅटरी मिळते जी 6-7 तास आरामात जाईल. सगळे पोर्ट्स आणि कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स मिळतात. 720 पिक्सेलचा वेबकॅम मिळतो. प्लास्टिक बिल्ड असल्यामुळे वजनालाही हलका आहे. एकूणच तुम्हाला रेग्युलर यूजसाठी खूप चांगला आणि रिलायबल ऑप्शन आहे. आता जर तुम्हाला बॅटरी महत्त्वाची असेल, तुम्ही दिवसभर बाहेर राहत असाल किंवा मग काम झाल्यानंतर मूव्ही वगैरे पाहायची असेल, चार्जिंगचे टेन्शन न घेता, तर आसूसचा विवोबुक गो 15 हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यात इंटेलचा i3 N305 प्रोसेसर मिळतो. हा प्रोसेसर अगदी एफिशियंट असल्यामुळं पॉवर कन्झम्पशन खूप कमी होतं. त्यामुळे यात 42 वॉटवरची बॅटरी असूनही बॅकअप मात्र 10 ते 12 तासांचा आरामात मिळतो. बाकी 15.6 इंच फुल HD डिस्प्ले, 8GB रॅम, 512GB SSD, सगळे पोर्ट्स, 720 मेगापिक्सेलचा वेबकॅम असे फीचर्स आहेतच. यात 45 वॉटचा लाईट वेट चार्जर मिळतो. शिवाय लॅपटॉप ही अगदी थिन अँड लाईट असल्यामुळं कॅरी करायला अगदी सोपं पडतं. तुम्हाला ब्रँड नेमशी काही घेणं देणं नसेल आणि बजेटमध्ये पॉवर पॅक्ड लॅपटॉप हवा असेल तर थॉम्सन नावाच्या एका कंपनीचा निओ 15 नोटबुक हा एक चांगला लॅपटॉप आहे. इंटेल कोर i3 1215U प्रोसेसर, 65 वॉटवरची बॅटरी, 8GB रॅम, 512GB SSD, 15.6 इंचचा फुल HD IPS पॅनल डिस्प्ले, हे सगळे पोर्ट्स, कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स हे सगळे यात मिळते. विशेष म्हणजे इथरनेट पोर्ट पण यात मिळतो. आणि आणखीन एक फीचर जे या बजेट रेंजमध्ये मिळत नाही ते म्हणजे बॅकलिट कीबोर्ड हा या लॅपटॉपमध्ये मिळतो आहे. बाकी 720 पिक्सेलचा वेबकॅम आहेच. या बजेट रेंजमध्ये आणखीन काही ऑप्शन म्हणाल तर एसरचा अस्पायर 3 हा चांगला आहे. आणि तुम्हाला HP ब्रँडचा जर हवा असेल तर HPचा 14S हा पण एक चांगला ऑप्शन आहे. ओके, हे तर 30,000च्या आतल्या बजेटचं झालं. हे लॅपटॉप रेग्युलर यूजसाठी, ऑफिस वर्क किंवा अभ्यासासाठी चांगले आहेत. पण थोडा हार्डकोर यूज करायचा असेल, भरपूर कोडिंग, गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं असेल तर मग बजेट थोडं वाढवावं लागेल. आणि त्यासाठीच 50,000च्या बजेटमधले चांगले लॅपटॉप कोणते आहे हे आपण आता बघूया. हा सेगमेंट आपण असा घेतला आहे की यातले लॅपटॉप 50,000च्या आसपासचे आहेत. म्हणजे काही 50च्या आत आहेत तर काही 55,000 पर्यंत जातील. तर यातला पहिला लॅपटॉप आहे लिनोवोचा V14. यात इंटेलचा i5 1335U हा प्रोसेसर मिळतो. 8GB रॅम, 512GB SSD, 14 इंचचा मोठा FHD अँटी ग्लेअर डिस्प्ले आणि ग्राफिक्ससाठी इंटेल आयरिस XE हे इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड मिळतं. याच लॅपटॉपच्या किमतीत आणि असेच फीचर असणारा सॅमसंगचा गॅलेक्सी बुक 4 हा पण एक लॅपटॉप आहे. त्याची बॅटरी लाईफ लिनोवोपेक्षा बेटर आहे आणि डिस्प्लेच्या बाबतीतही फरक आहे. म्हणजे सॅमसंगमध्ये अँटी ग्लेअरच्या ऐवजी IPS डिस्प्ले मिळतो. हा पण एक ऑप्शन तुम्ही बघू शकता. चांगला परफॉर्मन्स, ब्रँड व्हॅल्यू वगैरे पाहिजे असेल तर HPचा HP15 हा एक चांगला ऑप्शन आहे. इंटेलचा i5 1335U प्रोसेसर मिळतो. 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळतं. 15.6 इंच FHD IPS डिस्प्ले मिळतो. बॅटरी साधारणपणे 6 ते 7 तास टिकते. थोडा वजनाने जास्त आहे पण HPची सर्व्हिस जवळपास सगळीकडे असल्यामुळे एक चांगला ऑप्शन ठरतो. बाकी तुम्हाला बॅटरी लाईफ महत्त्वाची असेल, मगाशी म्हणलं तसं तुम्ही घराबाहेर जास्त वेळ असाल आणि लॅपटॉप चार्ज करायचा चान्स सारखा मिळेलच असं नसेल तर लिनोवोचा IdeaPad Slim 3 हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन X प्रोसेसर येतो. कोपायलटचं AI पण यात मिळतं. 16GB रॅम, 512GB SSD मिळते. डिस्प्ले थोडा लहान येतो, म्हणजे 14 इंच एवढा लहान नाही पण 15.3 इंच एवढा मोठा येतो. हा लहान असला तरी 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट यात मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 20 तासांची बॅटरी लाईफ यात मिळते.
याची किंमत थोडी जास्त आहे, 55,000 जाते, बट वर्थ इट आहे. तुम्हाला जर चांगल्या परफॉर्मन्सचा लॅपटॉप हवा असेल तर एसरचा Aspire Go 14 हा तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता, कारण यात इंटेलचा कोर अल्ट्रा 5 125H हा तगडा प्रोसेसर मिळतो. 50,000च्या रेंजमध्ये हा एकमेव लॅपटॉप आहे ज्यात हा प्रोसेसर मिळतो आहे. बाकी यात 16GB रॅम, 512GB SSD, 14 इंच डिस्प्ले, इंटिग्रेटेड अल्ट्रा IPGU असे स्पेक्स मिळतात. बॅटरी लाईफ ही 8 ते 10 तासांची चांगली मिळते, हा पण एक चांगला ऑप्शन आहे. बाकी 50,000च्या आसपास एक ऑलराऊंडर लॅपटॉप हवा असेल तर Asusचा ExpertBook P1 हा चेकआउट करू शकता. इंटेलचा i5 13420H हा प्रोसेसर मिळतो. 16GB DDR5 रॅम मिळते. या रेंजच्या बाकी लॅपटॉपमध्ये DDR4चाच पर्याय होता. बाकी ही रॅम ही 64GB पर्यंत अपग्रेड करता येते. 512GB SSD स्टोरेज मिळतं. 14 आणि 15.6 असे दोन्ही डिस्प्ले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. FHD IPS डिस्प्ले मिळतोय. शिवाय Iris Xe इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड मिळतं. बॅटरी लाईफ ही 6 ते 7 तास मिळते आणि 65 वॉटचा Type-C PD चार्जर मिळतो. तर मित्रांनो, हे होते 30 आणि 50,000मधले लॅपटॉपचे काही चांगले ऑप्शन्स. बाकी सध्या मार्केटमध्ये अशी बातमी आहे की ॲपल ही 50 ते 60,000च्या रेंजमधला एक मॅकबुक आणणार आहे. त्याबद्दलच्या लीक्सचा एक व्हिडिओ केलेला आहे, एंड कार्डमध्ये टाकून देईल, तोही बघून घ्या. बाकी तो व्हिडिओ झाल्यानंतर आलेली एक अपडेट म्हणजे ॲपल येत्या 4 मार्चला एक इव्हेंट करणार आहे आणि हा बजेट मॅकबुक त्या इव्हेंटमध्ये अनाऊन्स केले जाण्याची शक्यता आहे. तर आता तुम्ही एखादा विंडोज लॅपटॉप घेणार की या इव्हेंटची वाट बघणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा.